पहिली 4 षटकं 20 मिनिटं तुम्हाला कंप्लीट करायची लक्षात घ्या. बॉल हरवला, ड्रिंक्स ब्रेक झाला नक्कीच टाइम आम्ही स्टॉप करू. थोडं सहकार्य करा कारण की पहिल्या दिवशी 2 सामने राहिले, कालही 1 सामना राहिला. तुम्ही आज काही करून 9 सामने आम्हाला कव्हर करायचे त्यामुळे या सूचना आम्ही करतोय. चला सामन्याला आपण सुरुवात लगेचच करणार आहोत. काठी सकाळी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुढची मॅच मोठी देसाई विरुद्ध खंबालपाडा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. तर सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. रोहित आणि राकेश. रोहित पाटील आणि राकेश पाटील ही नागाव संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल होत असताना बघायचं पहिलं षटक कोण घेऊन येतोय. गाड्या आतमध्ये आणू नका प्लीज. कमानीच्या बाहेर तुम्हाला गाडी लावायची लक्षात घ्या. 4 व्हीलर 2 व्हीलर ती जी आताच 4 व्हीलर आली आहे बघा ती जरा बाहेर काढा. आयोजकांच्या सूचना येत आहेत. थोडं सहकार्य करा प्लीज. आयोजक सूचना देत आहेत. तुम्हाला कमानीच्या बाहेर गाड्या पार्क करायच्या आहेत सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना. करण येत आहेत पहिलं षटक घेऊन. वडापावले मामा बघा ती गाडी बाहेर काढायला सांगा आणि नंतर बांबू लगेच बांधा तो. गाडी बाहेर काढा लगेच ती. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. आज काही करून 9 सामने होणं गरजेचं आहे. त्यामुळे सूचना आम्ही सातत्याने देतोय. पुढची मॅच खंबालपाडा आणि मोठी देसाई. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. नितेश शेलार बघा वेळेवर उपस्थित झाले त्यांचे हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात 9:19 मिनिटं. पहिलाच बॉल लो फुल टॉस होता मात्र शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग तिथे विशाल चौधरीला तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळते. करणला तुम्ही पाहतायत पहिलं षटक घेऊन. काटे विरुद्ध नागाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. करण कॉमेंट्री बॉक्स साईडकडनं. रोहितसाठी हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला रोहितसाठी. सिंगलने खातं उघडलं तर ते नागाव संघाचं श्री गणेशा होतोय. पहिली धावपलकावरती लागत असताना कारण पहिला बॉल डॉट आला होता. रोहित सिंगलने खातं उघडतोय. रोहित पाटील आणि राकेश पाटील जोडी आणि करण पाटीलला तुम्ही पाहतायत गोलंदाजी करत असताना. 2 खेळाडू आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिली मॅच स्पर्धेचा 3रा दिवस. 9:19 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय लक्षात घ्या. कटई टीम 4 षटकं 20 मिनिटाच्या आत कंप्लीट करायच्या अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल. करत राईट ओव्हर द विकेट. बॅटची कडा फलंदाज बाद होईल. राकेश पाटीलच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का नागाव टीमला.
पहिला धक्का लागत असताना बघा नागआउट टीमला सकाळचं सत्र तुम्ही पाहताय. थोडंसं दो फॅक्टर पाहायला मिळतंय. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. क्लिअरिटी विट क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. एक वरती पहिला धक्का लागलाय नागआउट टीमला आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत स्वतः कॅप्टन आले सूरज मडवी. करण राईट मोर द विकेट. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते कॅप्टन राज पाटील. मात्र एक सिंगल इथे मिळाली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 2 वरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. करणचं कौतुक करेल मी. चांगली अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी ते करतायत. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत असताना एक विकेटही मिळाली. राकेश पाळी सारखा फलंदाज बाद झालाय. जो आक्रमक बॅटर होता या टीमचा तो 0वरती बाद झाला. चांगला चेंडू होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते ते बीट झाले. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत संदीप फुटाणे. 2 धावा इथे मिळतील. दोनने धावसंख्या पुढे सरकते ती 4 वरती. 5 चेंडू फेकले. 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत. पहिल्याच मॅच पासून आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी बसण्यासाठी खूप चांगले स्टँड तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय सुनीता बैराम पाटील स्टँड, स्वर्गीय धर्माशेठ बाळू पाटील स्टँड, त्यानंतर वैकुंठ हरिभक्त मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण स्टँड तुम्ही पाहतायत. वैकुंठ हरिभक्त पर्यंत रामचंद्र शंकर पाटील स्टँड, स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँड, स्वर्गीय शेवंतबाई अनंता पाटील स्टँड आणि स्वर्गीय साईनाथ नागोबोईर स्टँड. चेंडू उंच गेलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. संदीप फुटाणेने एक चांगला झेल टिपला आणि रोहित पाटीलची खेळी समाप्त होईल. 2 मोठे धक्के करण पाटीलने दिलेत या ओव्हरमध्ये. जे आमदार प्रमोदजी रतन पाटील, विनोदजी रतन पाटील असतील, कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे मालिकावीरसाठी. आणि बघा ते 14 जानेवारीला कोणता खेळाडू या बाईकवरती बसून आपल्या घरी जाईल. एका विकेटला 3 पॉईंट्स. मात्र फायनल मॅचच्या धावा, विकेट, कॅचेस काउंट होणार नाहीयेत लक्षात घ्या. 48 संघ जे खेळत आहेत ही महत्वाची सूचना आहे. फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीये. काय गोलंदाजी गेली. करणचं कौतुक करेल मी. सकाळच्या सत्रामध्ये रोहित एक चांगला फलंदाज होता, त्याची विकेट घेतली. राकेश पाटीलची विकेट घेतली. 4च धावा दिल्या आणि ते दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज संदीप फुटाणेला तुम्ही पाहतायत कोळेगाव एडकडनं. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट GTC क्लिअरिटी विट क्वालिटी. शिक्षक रोहितला तुम्ही पाहतायत 4-5 45 नंबरची जर्सी. रमेश म्हात्रे सरला तुम्ही पाहतात मेन पंचाच्या भूमिकेत. आनंद पाणी सुद्धा इन ऍक्शन मध्ये. संदीप राईट मोर द विकेट. फुलटॉस बॉल होता. अमित तिथे चांगली फिल्डिंग. शॉर्ट पॉइंटला एक सिंगल बेल. सिंगल डबल क्रिकेटची लाईफला सकाळचं सत्र आहे. मोठे हिट येणार नाहीयेत. त्यामुळे स्ट्राईक रोटेट करत असताना आता स्ट्राईक हेडला सिद्धू भोईर आलेत. 5 धावा धापलकोती लागल्यात. 2 विकेट गेलेले आहेत. संदीप फुटाणे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर कोळेगाव यांकडनं. काटे विरुद्ध नागाव आजच्या दिवसातील पहिलीच मॅच. टॉस महत्वाचा होता. काटे संघाने तो टॉस जिंकला कॅप्टन राज पाटीलने.
इथे मात्र चेंडूवर टॅप केलाय, क्षेत्ररक्षक वेगाने आले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाज क्रीजमध्ये पोहोचतायत. एक सिंगल वेगाने पूर्ण केली जाईल. 6 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सिंगल डबल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके आमदार, माजी आमदार राजू प्रमोदजी रतन पाटील, विनोदजी रतन पाटील, विजयदादा पाटील, माजी आमदार रमेशजी पाटील साहेब, काशीदादा पाटील. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान पाटील कुटुंबियांचं नेहमीच राहिलेलं आहे. आणि याही स्पर्धेत मालिकावीरची बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू जर्मन क्रीडा मंडळीच्या वतीने. संदीप राईट अबोर्ड द विकेट. अपील स्ट्रॉंग आहे, फलंदाज बाद होईल, सूरजलाही माघारी परतावं लागेल. तिसरा धक्का नागाव टीमला. नागाव संघ थोडासा बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 6, 3 विकेट गेलेत आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत हर्षल. 6 वरती तिसरा धक्का नागाव संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती पायचीच्या स्वरूपात सूरज बडवीस होता कॅप्टन, बाद झालेले आहेत. आता हर्षल आलेत बॅटिंग करण्यासाठी. 120 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहेत. 6 वरती 3 विकेट गेलेत. सकाळचं सत्र काल पहिल्या दिवशी आपण पाहिलं. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात दीपक सर डायगर विरुद्ध दिवा मॅच झाली होती. 67 धावा झाल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका सुंदर आहे आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मला पाहायला मिळालेत, यासाठी आम्ही JTCचं कौतुक करतो. पण रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला होता. काल पहिली मॅच आपण पाहिली भोपर विरुद्ध भाल संघाने 72 केल्या होत्या, मात्र भोपरने त्या चेस केल्या होत्या 73. बघायचं आज पहिल्या मॅचमध्ये किती धावा होतील. जरी दव फॅक्टर असेल, सिक्सर सुप्रीमोचे चेंडू या स्पर्धेत वापरण्यात आलेले, त्यामुळे धावा होत आहेत. आणि हर्षलने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय रिव्हर्सच्या माध्यमातून. संदीप फुटाणे गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. कोळेगाव एंडकडनं गोलंदाजी करत असताना सॅकेटला हर्षलला तुम्ही पाहतायत. फुलटॉस शफल झाले आणि चेंडूला पाठवून दिलंय लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. जर फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्यानंतर खेळाडू कक्षामध्ये सुद्धा टाळ्या वाजत असताना हर्षलसाठी. ऑलरेडी 3 विकेट गेल्या होत्या, 6 धावा होत्या. हे 2 षटकार ऊर्जा देऊन जातील नागाव टीमला. धावांची नितांत गरज आहे. नागाव संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. तुम्ही सकाळच्या सत्रात 50-55 धावा ही चांगल्या असू शकतात, मात्र 18 झाल्या, 3 विकेट गेलेत. संदीप राईट अबोर्ड द विकेट. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. आता हर्षल थोडासा नाराज आहे स्वतःवरती. याच रिव्हर्स फटक्याने एक षटकार त्याला जरूर दिला, मात्र हा डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9.00च्या सरासरीने 18 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रथम बॅटिंग करत असताना नागाव संघाच्या.
मॅच प्रत्येक ग्रामस्थ सपोर्टर आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी येतात, त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. चला सामना सुरू करायचंय. 2 षटकात 18 धावा झालेत. इष्टरक्षक आनंद पाटील आहेत, शॉर्ट हँडमॅनला राहुल चौधरी आहेत, शॉर्ट फायलिंगला विशाल चौधरी आहेत. अक्षयच्या फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करतायत. सिद्धू भोईर त्यांना माहिती आहे चांगला बॅटर आहे. चला 20 मिनिटं 4 षटकं समाप्त करायचे. लक्षात घ्या काटे टीम. रोहित पाटील कॉमेंट्री बॉक्स साईडकडनं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आलेले. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. अक्षय वेगाने आले. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. 2 धावा बघा किती वेगाने पूर्ण केल्यात. आणि मिडविकेट विकेट खूप चांगली आहे. हर्षल आणि सिद्धूचा कॉल होता. सिद्धूला माहिती आहे सकाळचं सत्र 1-1 रन्स महत्वाची आहे. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 20 वरती. 3 विकेट 6 वरतीच गेले होते. त्यात 2 षटकार आले. वीस धावा दाखल कधी लागल्या. 3 विकेट गमावलेत. पहिलीच मॅच आहे. सकाळचं सत्र तुम्ही पाहतायत. आयवा कॅससाठी प्रेक्षकांसाठी विशाल गणेश पाटील आणि सागर सुनील रसाळ यांच्याकडे एक टी शर्ट आहे. आता फक्त 2 प्रेक्षकांनी आयवा कॅच पकडली. 20 वरती 3 विकेट गेलेत. थोडीशी घाई करायची कारण की पहिलंच मॅच आज 9 सामने आम्हाला काही करून कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आम्ही खेळाडूंना सूचना देतो. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे क्रॉस होते. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 22. लेदर बॉलची खेळपट्टी तुम्ही पाहतायत. ग्रास तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्रिकेटला पोषक असं वातावरण, चांगलं क्रीडांगण. वैकुंठ हरिभक्त परायण मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडांगण. रोहित बॅटची कडा होती मात्र अनंत पाटील कडनं झेल ड्रॉप झालाय. सिद्धू भोईरला जीवदान मिळालंय. सिद्धू भोईर बघा हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती थोडासा खालीच होता. झेल मात्र कठीण कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतात. अनंत पाटील यांना सुद्धा माहिती आहे. रोहित पाटील यासाठी विकेट्स घेण्यासाठी त्यांना इन्व्हाइट केले या षटकामध्ये. पुन्हा चेंडू हवेत आहे. आता करण पाटील आहेत मिड विकेटला. चूक होणार नाहीये. सिद्धूला जीवदान मिळाला मात्र फारसा त्याचा फायदा तो घेऊ शकला नाहीये. माघारी परतावा लागेल सिद्धू भोईरला. 22 वरती लागणारा हा 4था धक्का. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. शॉर्टर प्लेनचा चेंडू जरूर होता मात्र टायमिंग झालं नाहीये. आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आले. करण पाटील आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. सिद्धार्थ पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. अखेर रोहितला विकेट मिळाली कारण झेल ड्रॉप झाला होता. रोहित थोडासा नाराज होता. त्याने पुढच्याच बॉलवरती रिप्लाय दिला आणि विकेट घेतली सिद्धू भोईरची. धावसंख्या 22. 4 विकेट गेलेत 22 वरती. रोहितला पहिलं यश मिळाले. करणने 2 विकेट घेतले होते. संदीप फुटाणेने 1 विकेट. करण पाटील पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट. त्यामुळे थोडासा बॅकफुटवर आहे आता नागाव संघ. आता बघा हर्षलच्या बॅटमधून 2 षटकार आले. तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करत असताना रोहित गोलंदाजी मार्कवर. राईट बोर्ड द विकेट. इथे बॅटची कडा होती. पुन्हा झेल ड्रॉप. दुसरा झेल अनंत पाटील यांच्याकडनं सुटलेला आहे. स्वतःवरती त्या नाराज आहेत आता. मगाशी फारसं नुकसान झालं नाही. कारण रोहित पाटील जेव्हा जेव्हा येतात गोलंदाजी करायला दीपक सर बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहिल्या ते विकेट घेऊन जातात. धावसंख्या स्थिर आहे बघा 22.
22 धावसंख्या आपण पाहतोय. क्या बात आहे. आज दर्शन शेलार सुद्धा मला वाटतं इन ॲक्शन आहेत कमालपाडामध्ये. भरपूर वर्षानंतर कधी एक चांगले फलंदाज. 1 बॉल 4ची मॅच मला आजही आठवते पेंढारकरच्या मैदानातली. चौकार मारला होता. कमालपाडाला ती मॅच जिंकून दिली होती. हा चांगला बॉल होता. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळालाय. डॉट बॉलची इथे समाप्ती आली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 विकेट गमावल्यात 22 वरती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. SSCC खंबालपाडा आणि मोठी देसाई दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. नक्कीच दर्शन शेलार भरपूर वर्षांतर म्हणजे 10 ते 12 वर्षांतर कमबॅक करतायत. पेंढारकरची स्पर्धा तिथे विजयाचा चौकार. चला फील्ड लगेच लावून घ्या प्लीज. सकाळचं सत्र थोडंसं झलपार करतायत. 3 षटकात 22 धावा झालेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टाकाव संघालाही माहिती आहे सकाळचं सत्र आहेत. अजूनही 20-25 आल्या 12 बॉलमध्ये तर फाईट करू शकतात या मॅचमध्ये. कारण सकाळच्या सत्रामध्ये चौकार षटकार फारसे पाहायला मिळत नाहीये. दर्शलच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेत आणि 4थं षटक घेऊन येतात गोलंदाज अक्षय पाटील कोळेगाव यांकडनं. आर ट्रॉफीमध्ये सुद्धा अक्षयने चांगली गोलंदाजी केली होती. चार षटकात 22 वरती 4 विकेट गेलेत. 4थं षटक अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर. 3 षटकात 22 झाल्यात. येणाऱ्या 2 षटकामध्ये बघायचे किती धावा बनवेल नागाव संघ या मॅच मध्ये. पुढची मॅच मोठी देसाई आणि खंबालपाडा. खंबालपाड्याचे कॅप्टन इथे आलेले आहेत. मोठी देसाईचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. लो फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. संदीप फुटाने तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी मात्र चांगली थ्रो फेकी होती. मात्र रनिंग सुद्धा तितकी चांगली बघायला मिळाली. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते ती 24 वरती 4 विकेट गेलेत. 4थं षटक सुरू झालंय. 24 धावा झालेत. थोडंसं अडचणीत सापडलाय नक्कीच. चोवीस वरती 4 विकेट. संदेश मात्र येत आहेत मोठी देसाई टीमचे कॅप्टन. आणि दुसऱ्या बाजूला खंबालपाडा अक्षय गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि काय झेल पकडलाय बघा. मग पंच सांगताय चेक केलं जाईल. त्यामुळे तिसरे पंच बघा. फटकाही चांगला होता कारण पाटीलने झेल पकडला. त्याचा बॅलेन्स गेला. त्यानंतर त्यांनी चेंडू फेकला. तो सरळ फिल्डरच्या हातामध्ये गेलाय आणि बघायचं आता चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे संदीप पाटील आहेत. बघायचं आता चेक केलं जाईल. एक्झॅक्ट काय घडलंय मैदानात. झेल पकडला. त्यानंतर बॅलेन्स गेला करत जा. त्यानंतर त्यांनी चेंडू फेकला. लगेच दुसरे क्षेत्ररक्षक आले. बघायचे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फलंदाज सेफ आहेत की आउट आहेत हे चेक केलं जाते GTCच्या माध्यमातून. हा झेल असेल तर कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं तरी दीपक सर अवघड ठरणार नाहीये. कार्बन कमाल कॅच. चेक केलं जाते नक्कीच. GTC क्युलेटिव्ह वीट क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. स्वतःचा बॅलेन्स गेला. त्यानंतर चेंडू फेकला. हे सर्व काही गोष्टी असतात क्रिकेटमध्ये त्या बारकाईने पाहिल्या जातात. आणि बघा तिसरे पंच संदीप पाटील यांचा इशारा काय येतोय आमच्यापर्यंत.
मकर संक्रांत चषक 2025 तुम्ही पाहताय 56वं वर्ष आणि सातत्य काय असतं या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. करण पाटीलचा जसा बॅलन्स गेला, चेंडू किती वेगाने फेकला त्यांनी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुढची मॅच खंबालपाडा विरुद्ध स्वर्गीय विष्णू शेठ पाटील 11 मोठी देसाई. खाली त्याच नावाने मंडले संघ खेळला, त्यांनी 2 मॅचेस जिंकल्या. आजही मोठी देसाई संघ सुद्धा स्वर्गीय विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई या नावाने संघ खेळणार आहे. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा. आणि फलंदाज OUT आउट. चेक केलं गेलं नक्कीच. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद होईल. अक्षयच्या खात्यामध्ये पहिली विकेट. करणचं मी कौतुक करेल, काय झेल टिपलाय करणने. बंटी आलेत बॅटिंग करण्यासाठी. कदाचित हर्षलही माहिती होतं मी बाद आहे. बॅलन्स गेला, त्यानंतर चेंडू लगेचच वेगाने फेकला. राजने आवाज दिला की झेल आहे. जे दुसरे क्षेत्ररक्षक होते प्रतीकचे मी कौतुक करेल. 38 सर्कलमध्ये ते होते. प्रतीकने सीझनची सुरुवातच चांगली केली आहे करिअरची. कारण की पहिल्याच मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली गेसरच्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्याचाही आत्मविश्वास वाढलाय आणि यंगस्टरवरती भरोसा नेहमीच दाखवतात संदीप फुटाणे. अक्षय गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द विकेट. चेंडू मिडॉनला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब म्हणता येणार नाहीये, कारण चेंडू वेगाने आला होता. त्यामुळे 1 रन्स इथे मिळाली. 25 धावा झालेत. विकेट 5 गेलेत. 4थं षटक प्रगतीपथावर. एक धावेसाठी दीपक सर संघर्ष करावा लागतोय नागाव टीमला. तर कारण 25 वरती 5 विकेट गेलेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण डॉसकडे सुद्धा वळणार आहोत. मोठी देसाई आणि खंबालपाडा. एका बाजूला स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विश्वशेठ पाटील 11 मोठी देसाई. चेंडू आपण पाहतोय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कॅप्टन आहेत तिथे. राज पाटीलला तुम्ही पाहता एक सिंगल मिळेल. थोडासा बाउन्स घेतला चेंडूने पडल्यानंतर. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 26 वरती 5 विकेट गेलेत. थोडंसं अडचणीत सापडलाय संघ. आपण पाहिलं तर नागाव संघ खेळाडू कक्षामध्ये थोडीशी नाराजगी दिसते. सकाळचं सत्र जरी असेल 45-50 हे चांगलं टार्गेट आहे. फक्त 26 झाले. 4थं षटक सुरू आहे. 4थ्या षटकातील काही चेंडू शिल्लक, 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय रायटम राहतो विकेट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. तिसऱ्यांदा अनंत पाटील यांच्याकडे चेंडू गेला होता आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आपण कधी लागले हा चौकार एक ऊर्जा देऊन जाईल. बंटी कारण का एक चांगला बॅटर या टीमचा आणि बंटी शेवटपर्यंत या मॅचमध्ये थांब तर कदाचित तो 45-50 स्कोर नेईल. कारण एक चांगला बॅटर आहे, चांगला फलंदाज आहे आणि त्याला माहिती आहे खेळपट्टीवर थांबलो तर धावा बनतायत. अक्षय राईटम राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. चौकार आलाय बंटीच्या बॅटमधून. बंटी पाटीलच्या बॅटमधून चौकार तुम्हाला पाहायला मिळते. 30 वरती 5 विकेट गेलेत नागाव टीमचे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करणाऱ्या नागाव संघाची धावसंख्या आहे 5 गडी बाद 30. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि पहिल्या 4 षटकांसाठी आपण पाहिलं तर 18 मिनिटाचा वेळ घेतलाय. कारण जेव्हा जेव्हा मॅच थांबली टाइम स्टॉप झालेला आहे. विकेट गेली टाइम स्टॉप झालेला आहे. थोडंसं जलपान केला खेळाडूंनी तेव्हाही टाइम स्टॉप झालेला आहे. त्यामुळे चला लगेचच मॅच सुरू करायची. काटई टीम जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मकर संक्रांत ट्रॉफी या चर्चेत राहणाऱ्या स्पर्धेत
आणि खेळाडू या स्पर्धांची आवर्जून वाट पाहतात, कारण त्यांनाही माहिती या स्पर्धा ज्यावेळी येतात आपल्याला खेळायचं असतं, मात्र टाईम मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये भरपूर महत्त्वाचं असतं. तुम्ही कोणतीही स्पर्धा खेळा, मात्र वेळेवर उपस्थित राहा, वेळेला महत्त्व द्या. आयोजक तुमच्यासाठी ज्यावेळी एखादी स्पर्धा आयोजित करतात त्यांनाही असं वाटतं खेळाडू वेळेवर यावे, प्रत्येक सामना 5 षटकांचा व्हावा. आणि त्या दीपक सर बऱ्याच वेळा असंही होतं, सेमीफायनल मॅचेस 3 ओव्हरच्या 2 ओव्हरच्या 1 ओव्हरची फायनल मॅच होते. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये आत्तापर्यंत असं झालं नाही, अजूनही 1 ओव्हरची फायनल अजूनही झाली नाही आहे. शेवटचं षटक गोलंदाज रोहित पाटीलला तुम्ही पाहतायत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस सुद्धा करणार आहोत. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग झाली रोहितची. 1 धाव मिळाली, धावसंख्या 31 वरती 5 विकेट. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. टॉस बॉक्समध्ये करण काळन जोडले जातील. ज्यावेळी मोठी देसाई आणि खंबालपाडामध्ये टॉस होईल. दीपक पाटील सर सुद्धा आमच्या सोबत आहेत, एक अप्रतिम समालोचक. रोहित राईट मोड द विकेट. चांगला चेंडू होता, ब्लॉकलचा वापर केला होता. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथे मिळाली आहे. थोडीशी घाई दाखवली क्षेत्ररक्षकाने, कारण की रन्स पूर्ण झाली आहे, मग घाई करण्याची गरज काय. 1 सिंगल मिळेल. धावसंख्या 32. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. काय गोलंदाजी केली, आणि यासाठी कदाचित राज पाटीलने टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी लगेच निर्णय सांगितला की आम्ही फिल्डिंग करू, गोलंदाजी चांगली आहे. आणि इथे फलंदाज रनआउट झालेत. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना नागाव टीमला. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय बंटी पाटीलच्या बॅटमधून. उल्लेख केला, बंटी जर शेवटपर्यंत मैदानात थांबले तर धावा बनवतील. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय, एक ऊर्जा देऊन जाईल त्याला. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गोईच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. बत्तीस होते, आता 42 झालेत. हाच तर उल्लेख मी मगाशी केला बंटीचा, कारण बंटी असा खेळाडू आहे कधी धावांचा वेग तो वाढू शकतो. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार आलाय, त्यासाठी तो शेवटपर्यंत थांबलाय मैदानात. 42 वरती 6 विकेट गेलेत. चेंडू आपण पाहतोय कार्पेटची सहाय्याने खेळत आहेत. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. तिथे फिल्डिंग खराब झाली आहे. मग असे बंटी सुरक्षित आता क्रीजमध्ये पोहोचतील का. 3 धावा पूर्ण झालेत. 42 मध्ये आपण 3 धावा ऍड करूया. 45 धावा झाल्यात नागाव संघाच्या. विकेट 6 गमावलेत आणि 47 धावांचा आता 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 42 नंतर 3 आल्या, 45 झाल्यात, 6 विकेट गेल्यात आणि 46 धावांचा पाठलाग करायचा काठी संघाला. पूर्वी टॉस केला जाईल. एका बाजूला स्वर्गीय शिवाजीदादा शिलार क्रिकेट संघ खंबालपाडा आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये जोडले जायचे. तिथे सज्ज आहेत आमचे करण काळन टॉस बॉक्समध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्यासोबत जोडले जातील
दीपक पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. मकर संक्रांत चषकाचं हे 56वे पर्व आपण सर्वजण अनुभवतोय. आजच्या दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. मी आदरणीय बाळू रामा पाटील साहेब यांना विनंती करेन. प्रितेश आदरणीय नामदेवजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. एका बाजूला जयनुमान मोठी देसाई आणि त्यांच्या विरुद्ध साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा. आजच्या दिवसातील हे दोन्ही कर्णधार दुसऱ्या सामन्याच्या माझ्या सोबत आहेत. नामदेवजी पाटील साहेब यांच्या शुभस्य टॉस. इट इज द कॉल एट सिटी. सो टॉस जिंकलाय तो साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाचा कॅप्टनने. मी काकांना विनंती करेन की आपण मंचाची शोभा पुन्हा एकदा वाढवा. आसन ग्रहण करून घ्या. स्वयं टॉस जिंकला, निर्णय काय? फिल्डिंग. ऑलरेडी असं ठरवून आला होता. मॉर्निंग सेशन आहे, सेकंड मॅच तुम्ही खेळताय. या मॅचमध्ये देखील तुम्ही स्कोअर बघितलाय कशा पद्धतीने नागावने बॅटिंग केलेली आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतलाय? कमी स्कोअरवर थांबायचा प्रयत्न करू, चांगलं होईल बॅटिंगसाठी. फलंदाजीसाठी सेकंड इनिंगमध्ये जर कमी स्कोअर झाला तर तुम्ही जरूर कॉन्फिडंट असाल. मोठी देसाईच्या अगेन्स्ट या सीझनमध्ये मॅच झाली अगोदर? नाही, फर्स्ट मॅच आहे. अशी वेगळी काय स्ट्रॅटर्जी जेव्हा लॉट्समध्ये तुम्हाला समजलं की मोठी देसाईच्या अगेन्स्ट खेळायचं आहे? साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाचा फॉर्म सध्याचा आपण बघितला, थोडे अप अँड डाऊन्स आहेत. गोलंदाज खास करून बॉलिंग युनिट याकडे तुम्हाला फोकस करावं लागतंय. बरेचसे एक्सपेरिमेंट मी पाहतोय. आज कोणते असे प्रमुख गोलंदाज असतील जे आम्हाला पाहायला मिळणार आहेत? आणि आय थिंक ISPL सीझन 2च्या कॉन्ट्रॅक्टमुळे साई शेलार या स्पर्धेमध्ये खेळणार नाही. तू काय म्हणशील? आणि साईदा तर पाहिजे होता, कारण की तो असताना काही वाटत नव्हतं आम्हाला. तो लास्ट लेन खेळायचा तर आम्हाला खूप भय होता. बॉलिंग युनिटसाठी चांगला पण होता. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. संदेश, टॉस इम्पॉर्टंट होता कारण मकर संक्रांत चषक ग्रामीणचा वर्ल्ड कप आहे. याच्यामध्ये खेळायचं आहे कंबालपाड्याच्या अगेन्स्ट. टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. आता बॅटिंग करायला लागेल. जास्तीत जास्त स्कोअर बनवण्याचा प्रयत्न करू. किती एक आकडा की इथपर्यंत धावा आम्ही बनवल्या, यापेक्षा जास्त तर आम्ही समोरच्या टीमला त्या धावा बनवू देणार नाही. 55 ते 60. फार चांगला फॉर्म आहे सध्या. तुम्ही कॅरी करताय जयनुमान मोठी देसाई या सीझनमध्ये. काय म्हणशील स्वतःच्या संघाचा परफॉर्मन्स आणि या स्पर्धेसाठी काय तयारी आहे? आता आमच्या संघाचा फॉर्म थोडा डाऊन झालेला आहे. म्हणजे या मकर संक्रांतमध्ये आम्ही 100% देऊन चॅम्पियन ठरण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुलाही ग्रामीणच्या वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचसाठी. म्हणजे कुठेही जाऊ नका, आमच्या सोबत राहा. मकर संक्रांत चषक 2025 56वे पर्व कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला सुरुवात झाली आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे काटे अगेन्स्ट नागाव. या मॅच दरम्यान आपण वळूयात इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स, जिथे असेल आवाज पळसपे पनवेल रायगडचा एक नामवंत समालोचक दीपकजी पाटील सर यांचा. थँक्यू. तर नक्कीच तत्पूर्वी आताच नेजे गावामध्ये आपले कैलास भोईर यांच्या मातोश्रींचं निधन झालंय. त्यामुळे डीजे थोडंसं आज वाजणार नाहीये, म्हणजे जवळजवळ 1 ते 2 तास डीजे वाजणार नाहीये. या सूचना आम्ही नक्कीच थोडंसं त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून ओळटू. दीपक सर. हॅलो. जर्मन क्रिकेट संघ निळजे आयोजित मकर संक्रांत चषक 2025 ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप 56वे वर्ष धूमधडाक्यामध्ये साजरं होत असताना आजच्या दिवसामधील ही पहिली लढत सुरू आहे.
एका बाजूला आपण पाहतो जयदुर्गा माता काटई आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी 12-13 नागाव. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना धाबा जमा केल्या त्या 45 धाबा, 46 धाबांचं टार्गेट आहे. पहिलं षटक आपण पाहतोय. रोहितचा स्विचिटचा प्रयत्न आणि फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार 6 धाबांकरता हा षटकार येतोय. सुरुवात सुद्धा धूमधडाक्यामध्ये झाले. सलामीची जोडी आपण पाहतोय करण आणि संदीप, परंतु आतापर्यंत 10 धावा धावफलकावर. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा. टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय काटई संघानं घेतला. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर थोडीशी परिस्थिती जी असते, जिओग्राफिकल कंडिशन्स, एन्व्हायरमेंट, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर थोडीशी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी, कारण ग्रासी विकेट आहे, लेदर विकेट आपण पाहतोय, त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये हलका हलका दव अजूनही आहे आणि कुठेतरी त्या थंड वातावरणाचा फायदा मात्र थोडासा गोलंदाजांना झाला पहिल्या सत्रामध्ये. आणि बऱ्यापैकी मी तर म्हणेन 50च्या आतमध्ये रोखणं ही नक्कीच चांगली कामगिरी ठरली ती काटई संघाच्या गोलंदाजांकडून. रोहितचा हा बॉल फक्त प्लेस केला ऑन साईडला. स्कोअर लेकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल 11 या आकड्यावर 11 रन्स. संदीप फुटाणे नामवंत फलंदाज ऑन स्ट्राईक नाव. रोहित पाटील करतोय पहिले षटक. पॉवर प्लेचं सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला आढळतील, ज्याच्यामध्ये लॉंग ऑफला एक उभा केला आहे, दुसरा डीप मिड विकेटला आहे. बाकी सगळी फिल्डर्स आतमध्ये आहेत, त्यामुळं कुठेतरी फलंदाजांना मोठी संधी असते. वडव्या पॅटर्न ऑन साईडला. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता संदीप फुटाणे यांच्या पॅटमधून येतोय हा स्ट्रोक, देऊन जाईल तब्बल 6 धावा. 17 धाबा पहिल्याच ओव्हरमध्ये. खरं तर आक्रमक फलंदाजीला मात्र सुरुवात करण्यात आले ती जयदुर्गा माता काटे या संघाकडून. दोन्ही सलामीवीरांच्या बॅटमधून मात्र मोठे स्ट्रोक्स निघालेत. हा चेंडू थोडासा फुल लेंथ होता. डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिसले संदीप फुटाणे. बचावात्मक पवित्रा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 17 धावा धावफलकावर. बिनबाद 17. चांगली सुरुवात या वेळेस आपल्याला पाहायला मिळते ती काटे संघाची. 46 धावांचं लक्ष आहे आणि त्याचमुळे विकेट घेतल्याशिवाय मात्र इकडे पुढे नागाव संघाला वाटचाल करता येणार नाही आहे. सुरुवातीला मात्र ब्रेक थ्रू हवा आहे, कारण अर्ली विकेट्स मिळाल्या तरच या मॅचमध्ये मात्र दबाव टाकता येईल आणि तोच दबाव टाकावा लागेल गोलंदाजांना. तिसरा दिवस आज या स्पर्धेचा. या संपूर्ण विभागामधील आपण पाहिलं तर मानाची स्पर्धा सन्मानाची. क्रिकेटचा खराखुरा असेल राडा. मकर संक्रांत चषक 2025 अब तक 56. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. त्या ठिकाणी सूरज मडवी येतोय गोलंदाजी मार्कवर. सलामीच्या जोडीनं पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र चांगल्या धाबा प्राप्त केल्यात. तब्बल 17 धाबा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यानंतर थोडंसं टेन्शन दूर झालं असेल. 46 धाबांचं चेस करायचं आहे, परंतु सुरुवात मात्र दमदार झाले. यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते. सूरज मडवी आलाय. राऊंड स्टंप्सना फुल टॉस बॉल. त्याला भिरकावून दिले लॉंग लेगच्या वरतून. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा नो बॉलचा आणि त्यामुळे मिळतील या चेंडूवर तब्बल 7 धावा. आता थोडंसं टेन्शन वाढत चाललंय नागाव संघाचं. पहिला चेंडू आणि त्यामध्ये वेस्ट राईट. 24 वर जाऊन पोहोचलाय तो धावफलक जयदुर्गा माता काटे या संघाचा. 24. जवळजवळ निम्म्या धाबा मात्र पूर्ण केल्यात. ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. 25 धाबा. अर्ध्यापेक्षा जास्त धाबा आपण पाहिल्या तर पहिल्या 6-7 बॉलमध्ये येताना दिसल्यात आपल्याला आणि त्याचमुळे
46 धावांसाठी फार मोठं कष्ट घ्यावं लागेल असं सध्याच्या घडीला चित्र नाही आहे, परंतु गोलंदाजांना मात्र कमबॅक करावा लागेल. अन्यथा सलामीची जोडीच कदाचित हा सामना संपवण्याच्या तयारीमध्ये आहेत. यावेळचा हा बॉल ऑफस्टंप लाईनचा बॉल मात्र ऑनसाईडला खेचलाय स्क्वेअर लेगकडे. हा पूल केला होता, कंट्रोल पूल पाहायला मिळाला, सिंगल त्या ठिकाणी मिळेल, एक धाव. थोडंसं स्ट्राईक रोटेट करत असताना आता मात्र फलंदाज, कारण माहिती झालंय कारण मोठे फटके आले आहेत आपल्या टीमसाठी, आता मोठ्या फटक्यांची फारशी गरज नाही आहे. सिंगल्स काढून सुद्धा हा सामना सहजतेनं आपल्या खिशात टाकता येऊ शकतो. रिव्हर्स खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड पॉईंटला सिंगल पुन्हा एकदा मिळते. इकडे थोडंसं बॅकअप मिळालं नाही आहे, कलेक्शन करता आलं नाही विकेट किपरला आणि त्याचाच फायदा मात्र उठवला गेला आणि आणखीन एक धाव पूर्ण केली. या 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचले तो 28 या आकड्यावर. करण पाटील 7 बॉलमध्ये 20. आक्रमक सुरुवात करणं हा करण पाटीलचा मात्र नित्य नेम झालाय. लोअर फुल टॉस बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला मिड ऑनकडे, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सकाळचं सत्र पहिला सामना आपण पाहतोय काटई आणि नागाव या 2 संघादरम्यान, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं जयदुर्गा आता काटई हा संघ मात्र बलाढ्य स्थितीमध्ये आहे. 29 धावा झाल्यात, 46चं टार्गेट आहे. गोलंदाजांना विशेष प्रयत्न करावे लागतील हा सामना वाचवायचा असेल तर. समोरच्या दिशेला आघात पाहायला मिळतोय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. सामना संपवण्याची बहुधा घाई झाले की काय, हेच चित्र सध्याच्या घडीला मैदानामध्ये. संदीप पुटाणे यांच्या बॅटमधून येतोय षटकार. बचावाचं तंत्र सुरुवात. तुमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण जेव्हा मैदानामध्ये क्रीडांगणामध्ये प्रवेश कराल तेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वारामधूनच प्रवेश करायचा आहे. सगळ्या खेळाडूंना ही सूचना असेल. टॉप एज लागले, बॉल हवेत आहे, शॉर्ट फाईन लेगला संधी आहे, चेल टिपलाय. पहिली सफलता मात्र मिळेल नागाव टीमला. संदीप फुटाणे मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट डाऊन. आणखीन एक मोठ्या स्ट्रोकसाठी गेले होते. पहा कशा स्वरूपात बाद झाले, परंतु चांगला झेल पाठीमागे. पहिली सफलता मात्र मिळवली, परंतु ही सफलता थोडीसं उशिरानं आले. तोपर्यंत मात्र 2 ओव्हर्समध्ये तब्बल 35 धावा चेपल्यात त्या काटेईकरांनी. त्यामुळे आता फार मोठे कष्ट घ्यावे लागतील असं बिलकुल दिसत नाहीये, कारण 3 ओव्हर्समध्ये अजूनही जिंकण्यासाठी तब्बल फक्त 11 धावांची गरज आहे. 11 नीडेड. त्यामुळं गोलंदाजांना आता पाठबळ नाही आहे धावांचं. अशा परिस्थितीमध्ये या धावा वाचवायच्या कसा, हाच प्रश्न नागाव संघाच्या कॅप्टनसमोर पडला असेल. नेक्स्ट मॅच असेल, दोन्ही संघ सज्ज राहा. मोठी देसाई आणि खांबालपाडा. जशी मॅच संपेल लगेचच मैदानाचा ताबा आपल्याला घ्यायचा आहे. तिसरं षटक घेऊन सिद्धू भोईर येत आहेत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 35 आल्यामुळं इतर गोलंदाजांच्या हातामध्ये फारशा धावा नाही आहेत आणि तिथून सुद्धा हा सामना मात्र किती लांबवणार याची चर्चा सध्याच्या घडीला जास्त आहे. हा चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता. पहा आजकाल सर्रासपणे असे फटके खेळले जातात. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होणं, मग स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग क्षेत्रामध्ये फटके खेळणं ही सध्याच्या घडीला सगळ्याच युवा फलंदाज, नवोदित फलंदाजांची मात्र सबब झाले. यावेळेचा ही चेंडू त्याच दिशेनं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. लॉंग चेस आहे, बॉल जाईल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. करणच्या बॅटमधून आलाय हा कणकणीत असा चौकार. 39 धावा धाव फलकावर. सामना लवकर संपवला जाईल की काय, आणि त्याच दिशेनं आता सध्याच्या घडीला पावलं टाकलेत ती काटई संघानं. सिद्धू भोईरचे षटक. इथून फक्त नागाव संघ काटईचा विजय किती लांबवणार ही चर्चा मात्र सध्याच्या घडीला जास्त आहे. राऊंड विकेट आला होता, चांगला बॉल पाहायला मिळाला, फुल लेंथ होता. यॉर्क कडाचा प्रयत्न, एक चांगली डिलिव्हरी सिद्धू भोईर यांच्याकडून.
निर्धाव चेंडू. सुरुवात अशी व्हायला होती, पहिल्या ओव्हरमध्ये निदान एखाद दुसरा विकेट, कमी धावांचं षटक तर कुठेतरी या मॅचमध्ये कमबॅक करता आलं असतं, कारण फार मोठ्या धावा झालेल्या अशा नाही आहेत. आपल्या 5 ओव्हरच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये असं काही 70-80 धावासुद्धा सहजतेनं चेस होतात. टॉपेज लागले, बॉल हवेत आहे, पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला उडालेला झेल टिपलाय. दोनही फलंदाज आपण पाहिले सलामीचे, पहिल्यांदा संदीप पुटाणे आणि आता मात्र करण पाटील अगदी सेम खरं तर एरियामध्ये बास झाले झेल देऊन. फाईन लेग थोडासा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्याचमुळे इकडे सलामीची जोडी तर फोडले ती नागाव संघानं. दुसरा धक्का लागलाय तो काटे टीमला. रोहित यांच्या साथीला आता मात्र विशाल चौधरी येतात. दोनही नौके असे फलंदाज काही पट्टीवर असतील. अजून एकही चेंडू दोघेही खेळलेले नाही आहेत, परंतु धावा फार जास्त करायच्या नाही आहेत. आता 7 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. जयदुर्गा माता काटे या टीमला. सिद्धूचा लोवा फुल टॉस बॉल, हलक्या हातानं बॉल वळवलाय मिड विकेटकडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करत असताना काटे संघ आपल्याला पाहायला मिळतील. 40 रन्स आतापर्यंत स्कोर कार्डवर. सिद्धू भोईरचं हे षटक. हा चेंडू यस दिशा पाहिली जाते, लेग स्टिकवर होता ऑब्व्हियसली, आउटसाइड द लेग स्टंप. सो वाईट बॉल, पण तेच सांगत असताना आणखीन एक डाव, सिंगल रन. सुरुवातीला आपण पाहिलं ना, नागाव संघ पटापट विकेट्स बहाल केल्या होत्या. सकाळच्या सत्राचा फायदा मात्र काटाई संघाच्या गोलंदाजांनी उठवला आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर गडद पराभवाच्या छायेमध्ये नागाव. ऑन साईडला यावेळेस मात्र वळवलाय लॉंग ऑनसाठी. लॉंग चेस होता परंतु बॉल थांबवलाय त्या ठिकाणी. एकच धाव येते, सिंगल रन. रोहित पाटील, विशाल चौधरी ही जोडी खेळपट्टीवर आहे. इकडे 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आपण पाहिला तर 42 धावा. 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण सज्ज राहा. मोठी देसाई आणि कंबालपाडा. दोन ओव्हर्समध्ये 4 धावांची गरज आहे, फक्त 4. चौथं षटक. कदाचित याच ओव्हरमध्ये सामना संपणार की नागाव संघ आणखीन एक षटक मात्र वाट पाहायला लावणार तो काटे संघाच्या समर्थकांना. रितेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चौथ्या षटकाला होते सुरुवात. समोर स्ट्राईक गेटला फलंदाज रोहित पाटील. पहिला सामना थोडासा मजबूत स्थितीमध्ये जयदुर्गा माता काटाई संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इकडून मात्र हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत न्यायचा आहे. हीच रणनीती सध्याच्या घडीला मात्र नागावकरांची असेल. पहिला बॉल